पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2023 मध्ये माझा तलाव या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे। तलाव संवर्धनाची ही मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक शनिवारी या मोहिमेचे स्वयंसेवक ठाण्यातील एका तलावाला भेट देतात। मखमली तलावाशेजारील दत्त मंदिरांमध्ये ठाण्यातील 42 तलावांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवले होते। मंदिरात तसेच तलावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना तलाव संवर्धनाची गरज, तलावांचे महत्त्व पटवून सांगितले। त्यानंतर मंदिराशेजारील मैदानातील एका ओपन गॅलरीमध्ये सर्व स्वयंसेवकांनी घोषणा दिल्या। माझा तलाव माझी जबाबदारी, वाचवा वाचवा तलाव वाचवा, तर मखमली तलाव कोणाचा, तुमचा आमचा सर्वांचा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत। तर यावेळी शेजारच्या गृहनिर्माण संकुलातील काही लहान मुलांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे। तसेच राजेश मोरे देखील उपक्रमात सहभागी झाले होते। येत्या काळामध्ये पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांच्या तलावांचं जतन आणि संवर्धन करणं महत्त्वाचं आहे, तरच ठाणे तलावांचं शहर ही ओळख कायम राहील, हा संदेश या उपक्रमातून सर्वांना देण्यात आला आहे। यावेळी ठाणे महापालिका परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्यासह पर्यावरण दक्षता मंडळाचे सदस्य विद्याधर वालावलकर, गणेश शेंडे, कविता वालावलकर, सुरभी ठोसर, सुरजनी वालावलकर, दक्षा देसाई, शेखर वाघोलीकर, विनोद दांडेकर, रोहिणी जगदाळे, दीपक गाडेकर, प्रमोद ठाकूर उपस्थित होते। माझा तलाव या मोहिमेअंतर्गत सुरभी वालावलकर ही ज्या पद्धतीनं या तलावांच्या म्हणजे ठाणे शहरातल्या सगळ्या तलावांबद्दल तुझ्या फोटोच्या माध्यमातून भरभरून बोलते आहे आणि नुसती बोलत नाही तर जनभावना एकत्र करून ते कशा पद्धतीनं चांगले करता येतील याचा प्रयत्न करत आहे। हा उपक्रम दिसायला जरी छोटेखानी असेल तरी त्यातनं निसर्ग संवर्धनाचं एक चांगलं काम ती करत आहे। ह्या कामाला निसर्ग संवर्धन म्हणायला लागेल, तलाव संवर्धन म्हणायला लागेल, वेगवेगळ्या नावाने एक चांगला योगदान नागरिकांच्या सहभागातून देण्याचा ती प्रयत्न करत आहे। या कामाला ती शुभेच्छा देतो। माझा तलाव ही मोहीम ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे आणि 5 जूनला या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झालं आणि आज आपण मखमली तलावावर जमलो आहोत सर्व व्हॉलेंटियर्स आणि दर शनिवारी आपण एका तलावाला भेट देतो आणि त्या तलावाला भेट देऊन आपण तिकडचे बायोडायव्हर्सिटी, तिकडचे स्टेटस काय ते सगळं ऑब्झर्व करतो आणि लोकांमध्ये जनजागृतीचं काम करतो। तर ही जी मोहीम आहे ती त्याच्यामध्ये आपण शाळा, सोसायटीज आणि महाविद्यालय यांना सुद्धा एकत्र जोडायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तिकडचे लोकल जे आहेत ते ऍक्टिव्ह होतील आणि त्यांच्या जवळच्या तलावांची काळजी घेतील। या मोहिमेला लोकांचा प्रतिसाद कसा असतो? लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे तसं पाहायला गेलं तर, कारण आता आपला साधारण 300 जणांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर सगळे व्हॉलेंटियर्स वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भेटलेले आहेत आणि ते आता या मोहिमेचा एक भाग झाले। तर त्यातले काही व्हॉलेंटियर्स प्रत्येक व्हिजिटच्या वेळेला आपल्यासोबत येतात, नाहीतर आपली जी मंथली मीटिंग असते त्याला पण ते आपल्यासोबत रेग्युलर असतात। यापुढे जसं आता मी सांगितलं की दर शनिवारी आपण तलावाला भेट देतो, तसं पुढच्या शनिवारी आपण हरियाली तलावाला भेट देणार आहे। तो ठाणे ईस्टमध्ये 10 नंबरवरून जो तलाव दिसतो तो हरियाली तलाव, तिकडे आपण भेट देऊन तिकडे आपण ह्युमन चेन फॉर्म करणार आहे, जेणेकरून म्हणजे लोक तिकडे जमतील आणि सगळ्या तलावांचे फोटो हातामध्ये घेऊन ते उभं राहतील आणि अवेअरनेस करतील, असा प्लॅन आहे पुढचा। असं दर शनिवारी आपण वेगवेगळ्या तलावांवरती भेटत असतो, त्याच्यातून जनजागृती होते आणि नवीन लोक जोडले जातात। ही जी माझा तलाव ही जी मोहीम आहे ही अत्यावश्यक मोहीम आहे। तरुण मुलं किंवा आता नवी येणारी लहान बाळं आता जे अजून 10 वर्षांनी जे प्रौढ होतील त्यांच्या डे टू डे युजेससाठी तलावांचे अस्तित्व असणं फार अत्यावश्यक आहे। त्याच्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे आणि अशी ही तर तलाव आहेत ते मुख्यप्रमाणे प्रदूषणामुळे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गार्बेजमुळे आणि मच्छीमारीमुळे हे तलाव घाण झालेली आहेत। अशा बाहेर होणाऱ्या अतिरेक्यापासून तलावाचं संवर्धन करणं फार आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने संवर्धनाचे वेगवेगळ्या आयोजित केलेल्या स्कीम्स आहेत। त्या स्कीम्सनुसार त्यांची अंमलबजावणी पण करण्यासाठी आम्ही येणार जाणारे किंवा तलाव परिसरात राहणाऱ्या लोकांकडे आम्ही जागृत करत आहोत। त्यामुळे त्यांना सतर्कता निर्माण होईल आणि जेव्हा जवळचेच नागरिक जर तलावाच्या संवर्धनासाठी लागले तर आमचं काम निम्म कमी होईल आणि लहान मुलं तर जी आम्ही शाळेतर्फे जी स्कीम आयोजित केली आहे त्याच्यामुळे
त्यांचा सहभागी जरी झाला, त्यांचे वडीलधारी पेरेंट्स, तसेच शाळेतले प्राध्यापक आणि त्यांच्यामुळे त्यांच्या संबंधित असलेले सर्व नागरिक अशा स्कीम, इथं आयोजित झालेल्या स्कीमसाठी जोडले जातील आणि त्यांच्यामुळे हे तलाव अजून सुशोभित दिसू लागतील आणि ठाण्याला फार मोठा एक देणगी लागेल. मखमली तलाव कोणाचा? तुमचा आमचा सर्वांचा. मखमली तलाव कोणाचा? तुमचा आमचा सर्वांचा. वाचवा वाचवा तलाव वाचवा. वाचवा वाचवा तलाव वाचवा. तलावात कचरा टाकू नका.